बघा, एखादी क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी 3-4 पद्धत असतात प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या. आता या 3-4 पद्धतीपैकी सर्वात बेस्ट पद्धत कोणती आहे ते तुम्हाला या विश्लेषणामध्ये भेटेल. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण निकुरे. आजचा व्हिडिओ आपला एक अनाउन्समेंट क्लास आहे. की कशाची अनाउन्समेंट? तर तलाठी भरती 2024साठी मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका विश्लेषण. यामध्ये आपण कोणतं विश्लेषण बघणार आहोत? गणित आणि बुद्धिमत्ता या सेक्शनचं विश्लेषण बघणार आहोत. मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका कोणकोणत्या? तर 2023च्या आपण प्रश्नपत्रिका बघणार आहोत आणि त्या प्रश्नपत्रिकेमधील आपण गणित आणि बुद्धिमत्ता हा सेक्शन बघणार आहोत, विश्लेषण बघणार आहोत. या चॅनलवर तुम्हाला याचे व्हिडिओज मिळतील. एकूण किती शिफ्ट आहेत? तर मागच्या वर्षी 57 शिफ्टमध्ये पेपर झाले होते. टोटल 57 शिफ्टमध्ये पेपर झाले होते. त्या 57ही शिफ्टमधील गणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता विश्लेषण आजपासूनच हे व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. म्हणजे एकंदरीत पाहता आपल्या चॅनलवर आजपासून तलाठीच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला सॉल्व्ह करून भेटन, विश्लेषण करून भेटन. कोणता? तर फक्त आणि फक्त गणित आणि बुद्धिमत्ता हा सेक्शन. ओके. चला, पेपर कोणकोणते झाले होते, कसे झाले ते सगळं पाहून घेऊ. एकूण 57 शिफ्ट झाले होते. पहिला पेपर झाला होता, पहिली शिफ्ट झाली होती 17 ऑगस्टला. ओके, 17 ऑगस्टला पहिली शिफ्ट झाली होती. एक थोडं करेक्शन करून घ्या. याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं, 5-6 व्हिडिओ 2-3 व्हिडिओच्या आधी एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं मी की आपला पहिली शिफ्ट होती तुमची 1 सप्टेंबरची. तर करेक्शन करून घ्या. पहिला पेपर पहिला दिवस होता तुमचा 17 ऑगस्ट, ना की 1 सप्टेंबर. ठीक आहे, करेक्शन केलं इथं. आता पहिली शिफ्ट 17 ऑगस्टची होती. 17 ऑगस्टमध्ये एकूण 3 शिफ्ट झाल्या होत्या. 1, 2, 3 अशा 3 शिफ्ट झाल्या होत्या. नंतर 18 ऑगस्ट, 19 ऑगस्ट असं करता करता पुन्हा मला वाटतं 13 की 14 सप्टेंबरपर्यंत तुमचा पेपर चालला. डेली प्रत्येक दिवशी 3 शिफ्ट होत्या. पहिली शिफ्ट 17 ऑगस्टची, दुसरी शिफ्टची पण 17 ऑगस्ट, तिसरी शिफ्ट पण 17 ऑगस्ट. चौथी शिफ्ट होती जी की 18 ऑगस्टला पेपर झाला होता आणि त्याची शिफ्ट 1. ठीक आहे, 18 ऑगस्टची शिफ्ट 1. टोटल पूर्णच्या पूर्ण 57 पेपर पाहतो म्हटलं तर 3 शिफ्ट नंतर हे चौथी शिफ्ट येते आणि फक्त 18 ऑगस्टचा विचार करतो म्हटलं तर 18 ऑगस्टची पहिली शिफ्ट. ओके, असंच 18 ऑगस्टला ते प्रत्येक दिवशी 3 शिफ्ट झाल्या. पहिल्या 3 शिफ्ट 17 ऑगस्ट, नंतरचे 3 शिफ्ट 18 ऑगस्ट, नंतरचे 3 शिफ्ट 19 ऑगस्ट. असे एकूण प्रत्येक दिवशी तुमची 3 शिफ्ट होती. ठीक आहे, पेपर कधी 3 शिफ्ट झाल्या होत्या. आता बघा, पेपर कोणकोणत्या तारखांना होते ते तुम्हाला एकदा सांगून देतो मी. पहिला दिवस होता 17 ऑगस्ट, दुसरा दिवस होता 18 ऑगस्ट, तिसरा दिवस 19 ऑगस्ट, 17, 18, 19. त्यानंतर 20 ऑगस्टला 3 शिफ्ट झाल्या होत्या. 21 ऑगस्टला 3 शिफ्ट, 22 ऑगस्टला 3 शिफ्ट. त्यानंतर 26, 27 आणि ऑगस्ट या तिन्ही पण डेटला 3 शिफ्ट झाल्या होत्या. मग 29 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट 3 शिफ्ट झाल्या होत्या. 1 सप्टेंबर यामध्ये पण 3 शिफ्ट झाल्या होत्या. मित्रांनो, हे तिन्ही पण आपण शिकवून दिले. याचा ॲनालिसिस ऑलरेडी मी करून दिलं चॅनलवर. 1 सप्टेंबर 2023चा जो पेपर आहे, 1 सप्टेंबर 2023च्या ज्या तिन्ही शिफ्ट होत्या त्या तिन्ही पण शिफ्ट मी तुम्हाला आपल्या चॅनलवर अवेलेबल करून दिलेल्या आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ अपलोड होऊ नये, हा व्हिडिओ आज संध्याकाळी तुम्हाला अपलोड होऊन जाईल सायंकाळी 6 वाजता. ओके, आता या दरम्यान आणखी पाहून कोणकोणते डेट्स आहेत. तर 4 सप्टेंबरला पेपर झाला होता. त्यानंतर 5 सप्टेंबरला 3 शिफ्ट झाले होते. त्यानंतर 6 सप्टेंबरला 3 शिफ्ट. त्यानंतर 8 सप्टेंबर, 10 सप्टेंबर आणि 13 सप्टेंबरला 3 शिफ्ट झाल्या होत्या. 3 शिफ्ट. नंतर लास्ट डे कोणता? तर 14 सप्टेंबर. 14 सप्टेंबरला पण 3 शिफ्ट झाल्या होत्या. शेवटची 57वी शिफ्ट आपली. एकूण 57 पेपर झाले होते मागील वर्षीच्या तलाठी भरतीमध्ये. आणि तेच तलाठी भरतीचे पेपर आपण ॲनालिसिस करणार आहोत, गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय त्यातला. ओके, चला. आता या दरम्यान माझा पेपर कुठं झाला होता ते सांगून देतो. माझा पेपर होता 31 ऑगस्ट 3rd शिफ्ट. ठीक आहे, 31 ऑगस्ट शिफ्ट 1, शिफ्ट 2, शिफ्ट 3. ओके, माझा पेपर 3री शिफ्ट झाली होती. टोटल पूर्ण शिफ्ट विचार करतो म्हटलं तर आपली 33वी माझी शिफ्ट होती. माझा पेपर इथे झाला होता आणि माझ्या पेपरमध्ये मला कोणकोणत्या सेक्शनमध्ये कसे मार्क भेटले ते एकदा सांगू देतो तुम्हाला मी. मला
मॅथ अँड रिझनिंगमध्ये किती होते? मॅथ्स अँड रिझनिंगमध्ये तलाठी भरती 2019 आणि तलाठी भरती 2023 दोन्ही ठिकाणी मला पैकीच्या पैकी मार्क होते. 50 पैकी 50 मार्क होते. 25 पैकी 25 गुण होते. दोन्ही 19 आणि 23 दोन्ही पण भरतीमध्ये मला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये म्हणजे पैकीच्या पैकी मार्क्स होते. मला आउट ऑफ मॅथ्स होते. आउट ऑफ मार्क्स होते. ठीक आहे, मला आउट ऑफ मार्क्स होते. ओके, त्यानंतर कशात मराठी 2019च्या भरतीमध्ये मला 22 प्रश्न म्हणू शकता किंवा डायरेक्ट 22 किती येते 44 मार्क होते 50 पैकी. आणि 2023च्या भरतीमध्ये होते 46 मार्क 50 पैकी. ओके, तसंच माझा इंग्लिशचा स्कोर पाहतो म्हटलं तर 2019चा स्कोर होता 46 होते मला 50 पैकी. आणि 2023चा स्कोर होता इथं कमी भेटले होते मला. इथं होते 28 किंवा 32, मला प्रॉपरली आकडा आठवत नाही. ठीक आहे, 50 पैकी म्हणजे 14 की 16 माझे क्वेश्चन बरोबर आले होते. आणि त्यानंतर जीकेचा विचार करतो म्हटलं तर 2019मध्ये होते मला 17 क्वेश्चन बरोबर आले होते. 34 मार्क भेटले होते. 2023चा विचार करतो म्हटलं तर मला 14 की 16 क्वेश्चन बरोबर आले होते. म्हणजे इंग्लिश आणि 2023मध्ये इंग्लिश आणि जीके 14-16 माझे क्वेश्चन बरोबर आले होते. मार्क्स म्हटलं त्याचे दुप्पट 28 किंवा 32, इथं 34. ओके, एकंदरीत पाहता माझा स्कोर तुम्हाला सांगून देतो. 2019च्या भरतीमध्ये माझा होता 173 आउट ऑफ 200 आणि इकडे 174 आउट ऑफ 200 आणि इकडे होते 173 आउट ऑफ 200. 23चा स्कोर. ठीक आहे, 2023. ठीक आहे, हे का सांगितलं? कारण की माझ्याकडून जर तुम्ही शिकत असेल, माझ्याकडून जर माझं ॲनालिसिस पाहत असाल तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे की मला किती मार्क्स भेटले, कोणत्या एक्झाममध्ये मार्क जास्त भेटले, कोणत्या एक्झाममध्ये मार्क कमी भेटले, त्यानंतर कोणकोणते माझे रिझल्ट्स आले, कोणते रिझल्ट आले नाहीत ते पण तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्यासाठी माझा स्कोर सांगितला की तलाठीमध्ये 2019ला मला होते 174 मार्क. इथे माझं सिलेक्शन झालं होतं. ठीक आहे, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कटल्यामुळे मला जॉईनिंग मिळाली नाही. त्यानंतर पोस्टमन ही पण एक्झाम मी क्रॅक केली. 2020ची आहे. 21मध्ये पेपर झाला होता, 22मध्ये जॉईनिंग भेटली. याला होते 90 आउट ऑफ 100. 100 पैकी मला 90 मार्क होते. MTS ही पण तिसरी एक्झाम मी क्रॅक केली आहे. या 3 एक्झाम क्रॅक केल्या. याच्यामध्ये पण मित्रांनो सेमच आहे, याच डेटला पेपर झाले होते. पोस्टमन आणि MTS दोन पण पेपर वेगळे झाले होते. याला इथे होते 88 आउट ऑफ 100. 88, 90 इथं पाहतो म्हटलं तर 87 आउट ऑफ 100 क्वेश्चन माझे बरोबर होते. हे एक चांगला स्कोर तुम्ही म्हणू शकता. ओके, चला एवढे माझे रिझल्ट येऊन आहे. यामध्ये मित्रांनो मॅथपैकी मला 38, 40 पैकी 38, इथं पण मित्रांनो 40 पैकी 38 एक चांगला स्कोर भेटला होता. तलाठी भरतीमध्ये तर मला आउट ऑफ मार्क भेटले होते. ओके, ही झाली माझी थोडीशी अल्पशी ओळख. आता पुन्हा एकदा सांगून देतो, आजचा फक्त एक अनाउन्समेंट क्लास होता आणि अल्पशी माझी ओळख दिली. मी कोणकोणत्या एक्झाम क्रॅक केल्या, कोणकोणत्या एक्झाममध्ये माझा टॉप स्कोर वगैरे कसा काय होता, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगून दिल्या. जेणेकरून ज्या व्यक्तीकडून तुम्ही गणित ॲनालिसिस करून घेताय, गणित आणि बुद्धिमत्ता ॲनालिसिस करून घेताय, त्याच्या व्यक्तीविषयी तुम्हाला माहीत असली पाहिजे की त्या व्यक्तीने काय झेंडे गाडले याच्या आधीच्या एक्झाममध्ये आणि कोणकोणत्या एक्झाम क्रॅक केल्या, कोणकोणत्या एक्झाममध्ये गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे पैकीच्या पैकी मार्क्स होते, हे सगळं तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ओके, कारण की एखाद्या विषयामध्ये जर मी टॉप करत असाल तर निश्चितच तुम्हाला पण टॉप करता येईल एवढं नॉलेज देण्यासाठी मी सक्षम आहो असं मी मानतो. ओके, नेक्स्ट एकदा पाहून घ्या. डायरेक्ट हेच आणलं बनवून की कोणकोणत्या डेट्सला एक्झाम झाले होते. डायरेक्ट पूर्ण डेट्स मी डोळ्यासमोर आणल्या. कोणकोणत्या डेट्स आहे? 17, 18, 19, 20, 21, 22 ऑगस्ट. ओके, त्यानंतर 26, 27, 28, 29 ऑगस्ट. मधामध्ये याच्या दरम्यान 2-3 दिवस गॅप होता. 23, 24, 25 3 दिवस गॅप होता. त्यानंतर 31 ऑगस्ट 1 सप्टेंबर होता. त्यानंतर 2-3 दिवस गॅप होता. मग 4, 5, 6 सप्टेंबर आणखी 1-2 दिवस गॅप. 8 सप्टेंबर पुन्हा 1 दिवस गॅप.
10 सप्टेंबर पुन्हा 1-2 दिवस गॅप आहे, नंतर 13 आणि 14 सप्टेंबर एवढ्या तारखांना तुमचं एक्झाम झाल्या होत्या. एकूण डे किती तर 1 2 3 4 5 6 7 19 दिवस आहे. ठीक आहे, 19 डेजमध्ये एक्झाम झाली होती आणि 19 त्रिक 57, 19 दिवस गुणला प्रत्येक दिवशी 3 शिफ्ट, एकूण 57 शिफ्टमध्ये हा पेपर झाला होता आपला. 57 शिफ्टमध्ये हा पेपर झाला होता. एकूण 57 शिफ्टमध्ये पेपर झाला होता. या 57 पण शिफ्टमधील गणित आणि बुद्धिमत्ता हा सेक्शन तुम्हाला पूर्णपणे विश्लेषण करून भेटेल या चॅनलवर आजपासून म्हणण्यापेक्षा ऑलरेडी तुमचे 1 सप्टेंबरचे तिन्ही पण याचे व्हिडिओ मी चॅनलवर तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेले आहे. ओके, आता सुरुवात कुठून होईल तर तुमच्या पहिल्या शिफ्टपासून, जो की उद्या संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला पहिल्या शिफ्टचा पहिल्या तारखेचा पहिल्या शिफ्टचा तुम्हाला पेपर भेटून जाईल. इथून मग लगातार सिरियल नंबरनुसार तुम्हाला पूर्णच्या पूर्ण पेपर तुम्हाला मिळत राहील. विश्लेषण करून मिळेल, व्हिडिओज मिळेल तुम्हाला माझ्या चॅनलवर. ओके, त्यानंतर काही राहिलं का महत्त्वाचं? आणि हां, तिथेच मित्रांनो तुम्हाला विश्लेषण पण मिळेल आणि कमीत कमी वेळेमध्ये पेपर कसा सोडवता येईल, कमीत कमी वेळेमध्ये गणिताचे जास्तीत जास्त क्वेश्चन कसे सोडवता येईल हे तुम्हाला इथे माहिती मिळेल. आणि त्यानंतर ट्रिक्स, ओके, कमीत कमी वेळेमध्ये योग्य ट्रिक्सचा वापर करून तुम्हाला लवकरात लवकर पेपर सोडवता येईल यासाठी तुम्हाला इथे प्रयत्न केले जाईल, तुम्हाला माहिती मिळेल. ठीक आहे, आणखी एक महत्त्वाचं राहिलं होतं तुम्हाला सांगायचं राहिलं होतं. बघा, गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी 2-3 पद्धती असतात. प्रत्येक क्वेश्चन सोडवण्यासाठी आपण 2-3 पद्धतींचा वापर करू शकतो. परंतु या 2-3 पद्धतीपैकी अशी सर्वात बेस्ट ट्रिक जी तुमचा कमीत कमी वेळ घेईल, अशा ट्रिक्स तुम्हाला इथे या व्हिडिओ सिरीज दरम्यान तुम्हाला सांगण्यात येईल, विश्लेषणादरम्यान सांगण्यात येईल. एकंदरीत पाहता, एखादी क्वेश्चन तुम्ही हातामध्ये सोडवण्यासाठी घेतला, तो क्वेश्चन सोडवण्यासाठी त्या क्वेश्चनला सोडवण्यासाठी 2-3 पद्धतीने तुम्ही क्वेश्चन सोडवू शकता. तोच क्वेश्चन या 2-3 पद्धतीपैकी सर्वात बेस्ट पद्धत कोणती याविषयी तुम्हाला इथे माहिती मिळेल. ओके, थँक्यू.